आणि आपण पाहतोय आज राज्यभरात रामनवमीचा उत्साह साजरा केला जातोय आणि आपण जाऊयात शिर्डीमध्ये। शिर्डीसह देशभरात रामनवमीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये भाविकांची रीघ लागली आहे। मुंबईच्या वडाळ्यामधील राम मंदिरमध्ये सुद्धा भाविक येतात असं दिसतंय। मंदिर सुद्धा सजलेलं आहे। मंदिरांना खास आकर्षक फुलांची सजावट केली गेली आहे। आज प्रभू श्रीरामांचा जन्मदिवस म्हणजेच रामनवमी आहे आणि ही रामनवमी देशभरात उत्साहात साजरी केली जाते। अयोध्येतल्या राम मंदिरासह देशातल्या विविध ठिकाणच्या राम मंदिरांमध्ये रामजन्म सोहळा उत्साहात साजरा होतोय। जगाच्या कानाकोपऱ्यातून भाविक मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी येत आहेत। देशभरात विविध ठिकाणी भजन कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। गावागावांमधून शोभायात्रा सुद्धा आज काढल्या जात आहे आणि ही नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। रामनवमी निमित्त काळाराम मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघालाय। मंदिराच्या गाभाऱ्यात देखील फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। रामनवमीच्या निमित्ताने आज दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम असतील तर भाविकांची देखील दर्शनासाठी मोठी गर्दी आहे। काळाराम मंदिराला करण्यात आलेल्या या आकर्षक विद्युत रोषणाईची ही दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत। आणि शिर्डीसह देशभरात रामनवमीचा उत्साह दिसतोय। साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भक्तांची रीघ पाहायला मिळते। साई मंदिर रात्रभर आज खुलं राहणार आहे। शिर्डीमधील रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे आणि भाविकांनी कावडीनं आणलेल्या गंगाजलानं साईंना स्नान सुद्धा केलेलं आहे, घातलेलं आहे। साईंच्या संमतीनं सुरू झालेल्या शिर्डीतील रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस आहे आणि पहाटे साई मंदिरात साईंची काकड आरती सुद्धा करण्यात आली आहे। त्यानंतर साई भक्तांनी कावडीनं आणलेल्या जलानं साई मूर्तीला स्नान घातलं गेलं। शिर्डीमधून आपण हे दृश्य पाहतोय आणि शिर्डीतील रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस असून हे भक्त जे आहेत, भाविक जे आहेत, पहाटेपासूनच साईंच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत आणि गंगाजलानं साईंना स्नान सुद्धा घातलं गेलेलं आहे। शिर्डीसह देशभरात रामनवमीचा उत्साह दिसतोय। ही पालखी आणली गेली आणि साई मंदिर रात्रभर खुलं असेल।